मित्रांनो तो ॲम्बियन्स मॉलला आलोय तर इथनं डिकॅथलॉनला जायचं आपल्याला टेंट घ्यायसाठी। क्रोएशिया जाना है उस चीज की बायोमेट्रिक। ओके ओके मतलब फॉरेन जाना है इसलिए फॉरेन जाना है। मैं वीजा लगाने आए आप? हाँ वीजा लगा। वीजा नहीं लगा। शिट अरे भाई क्या कर रहा है? गाँव का लेस्ती है नहीं आता वाजे। मैंने बहुत रील देख के आया है यार, वो बहुत सस्ता है इधर सरोजिनी मार्केट। सस्ता तो है भाई साहब यहाँ। हाँ तर दिल्लीमधील ॲम्बियन्स मॉलला आलेलो आहे। तर बेसिकली ॲम्बियन्स मॉलला येण्याचं कारण म्हणजे इथं डिकॅथलॉन आहे। तर डिकॅथलॉनमधनं आपल्याला टेंट घ्यायचा आहे असा। मित्रांनो तुम्ही हे पाहताय ही मोठी इमारत आहे कुतुब मिनार। तर मी आता दिल्लीमधील कुतुब मिनार या ठिकाणी आलेलो आहे। ही बेसिकली 5 मंजिली इमारत आहे। फायनली मित्रांनो आपण दिल्लीमधनं हरियाणामध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्या ह्या ट्रिपच्या 4थ्या राज्यात प्रवेश केलेला आहे इकडं। तर वाटतच अंकित बयानपुरिया म्हणून हे आपला इन्फ्लुएन्सर आहे फिटनेस ते घर आहे। तर त्याच्या घरी मित्रांनो तर इथं पेट्रोल पंप आहे पण हे एकदम चिटका पेट्रोल पंप आहे। इथं काय कुठं कशाचं मॅटर आहे त्याच्यावर टेंट लावायच्या। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर काल रात्री काही रूम भेटली नाही म्हणजे हॉलमध्ये राहण्याची सोय नाही झाली। जिथं परवा दिवशी राहिलं होतं तसं बेड वगैरे नाही भेटलं। तर जास्त लोक आल्यामुळं काय झालं इथं जे हे होतं तर सगळे गाद्या टाकल्या होत्या आणि ब्लँकेट दिले होते त्यांनी। म्हणजे 500 रुपये डिपॉझिट जमा करायचं आणि ब्लँकेट घ्यायचं आणि सकाळी ब्लँकेट मागायचं। माझ्याकडे स्लिपिंग बॅग होती म्हणून काय ब्लँकेटची गरज नव्हती। तर आपण बंगाला साहेब या गुरुद्वारामध्ये आहे आता। इथं अशा पूर्ण ही टाकलं होतं पूर्ण फुली एका गादी दोघं तिघे जण झोपलं होतं। तर चला आता उठलंच त्यांनी 7 वाजताच उठवलंय सगळ्यांना आणि आता इथनं जायचं आहे आपल्याला। चलो जाऊया मित्रांनो। तर आता मी मोबाईल काल आपण तिकडं ह्याच्यात थांबलो होतो, तिथं गादी दिली होती आणि तिथं थांबलो होतो। तर आता तिथं मोबाईल चार्जिंगची सुविधा नव्हती तर इथं मोबाईल चार्जिंगला लावले। तर मोबाईल चार्जिंगला लावता ये भाई हमारे पंजाब से आप किधर से? पंजाब से। तो इनसे मुलाकात हो गई और इनसे बातचीत हो गई। तो क्या कहेंगे भाई? क्या आप किधर है अभी? हम अभी बंगला साहिब गुरुद्वारे में हैं। आप दिल्ली काम से आए कि इधर जॉब करते? नहीं काम से आए, बायोमेट्रिक है इन भाइयों की बायोमेट्रिक है। किस चीज की बायोमेट्रिक है? कहाँ पे जाना भैया आपने? क्रोएशिया। इधर आके बात करो ना भाई। किस चीज की बायोमेट्रिक है भाई? भैया इन्होंने क्रोएशिया जाना है उस चीज की बायोमेट्रिक। ओके ओके मतलब फॉरेन जाना है इसलिए फॉरेन जाना है। मैं वीजा लगाने आए आप? हाँ वीजा लगा। वीजा नहीं लगाने आए। एक ये भाई हमारे साथ ये भाई बहुत बढ़िया। मैं बहुत देर से ये आपने अपने में बात कर रहे थे पर मैं सुन रहा था। बोल रहे थे वो क्या बोल रहे थे वो मार्केट कौन से बाजार? जामा मस्जिद। हाँ जामा मस्जिद के सामने जो बाजार है लाल किला के सामने मीना बाजार भी लगता है। हाँ मीना बाजार। उधर क्या कपड़े विपड़े सस्ते है क्या बहुत? हाँ बहुत सस्ते हैं। मतलब शर्ट वगैरह कितने का मिल जाता है? 150 में 150। और ये जैकेट आपने पहनी है, इसी जैकेट लेनी पड़ेगी तो कितने तक? आपने नहीं ऐसे ही दे देते हैं आप? ऐसे ही दे देते मित्रांनो तर फायनली गुरुद्वाऱ्याला बाय बाय बोलून आता निघलोय इथनं। आज दिल्लीला सोडतोय मी। तर आज दुपारपर्यंत आहे दिल्लीत। जिथं गेलो नाही तिथं जाणार आहे। टेंट वगैरे घ्यायचं आहे तो घेणार आहे। एवढ्या सगळ्या बॅग आता मला पार्किंगपर्यंत उचलून न्यायचं आहे। तेच लई हालत खराब होणार आहे। हेल्मेट पण 3 बॅग आहेत आणि एक चपलीची 4। चलो चलते। मित्रांनो तर फायनली बॅग घेऊन आलोय। कुठलो मी इथपर्यंत बॅग घेऊन येतोपर्यंत। तर चला आता बॅग बांधतो आणि निघतो इथनं। तर काल घेतलेला माईक लावून बघतो आणि आज व्हॉइस क्लॅरिटी कशी येते ती सांगा तुम्ही। मित्रांनो तर फायनली निघतोय आता। माईक लावलाय आज बघू स्पीडमध्ये कसं आवाज येतोय। 60च्या स्पीडनी गाडी चालवल्यावर आवाज येतोय का नाही, तर ते एवढा खर्च करून काही उपयोग होतोय का नाही। चलो बाय बाय। इथं पार्किंग मधलं बाहेर निघायचं आपल्याला।
हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी दिल्लीत आहे. तर तुमचा भाऊ प्रत्येक राज्यात गेल्यावर तुम्हाला काही ना काही फायदा होईल असा व्हिडिओ घेऊन येत असतोय. तर आता मी दिल्लीत आहे. तर दिल्लीत मी 2 दिवस होतो मुक्कामी. तर 2 दिवसात दिल्लीत कमीत कमी पैशात कुठं राहायचं. तर मी इथं दिल्लीमधील बंगला साहब गुरुद्वारा म्हणून आहे हा असा. तर तिथं राहिलो होतो 2 दिवस. तर पर डे राहण्याचे 200 रुपये. त्यामध्ये तुम्हाला बेड ब्लँकेट वगैरे सगळं दिलं असतं. सिंगल बेड हॉलमध्येही असते. एक बेड असतोय, ब्लँकेट वगैरे सगळं दिलेलं असते. आणि त्याचा आपल्याला तेवढं देऊन फक्त 200 रुपये द्यायचे. दिल्लीत 200 रुपयात काहीच भेटत नाही. तर 200 रुपयात राहायची सोय आहे चांगली. तर तुम्ही पण ह्या राहायच्या सोयीचा उपयोग करू शकताय. आलं ते कुठनं आलाय काय आलाय विचारतात. इतक्या लांब आलाय हे ऐकूनच शॉक जातात. आणि ती गाडी पाहून तर आपली एकदम अजून शॉक होतात. तर चला आता पुढच्या लोकेशनला जायचं आपल्याला. कुठलं आहे तर सरोजिनी मार्केटला एकदा जाऊन येतो. मग डिकॅथलॉनला जायचं पण ते 12च्या पुढेच उघडतात. मग ते टेंट घेतला की आपल्याला इथनं ह्याच्या दिशेने निघायचं. चलो बाय बाय सर. सर्कल बनवलेले आहेत, गार्डन टाईप बनवलंय मध्ये आणि सर्कल आहे. त्यामुळं गाड्या गोल 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 फिरून जातात. जास्त सिग्नलची गरज नाही पडत अशामुळं असं मला तर वाटतंय. तसे सिग्नल आहेत बऱ्याच जाग्यावर. बघूया आता कसं आहे काय आजचं नियोजन. डिकॅथलॉन उघडलं नाही का लवकर. काल रात्रीच घेऊन ठेवायला पाहिजे होतं. शिट. अरे भाई क्या कर रहा है. अंगाव घातली असते आणि आता माझ्या त्या साईडला इंडिया गेट आहे आणि इकडं राष्ट्रपती भवन आहे आणि पूर्ण गार्डन आहे. अख्खा मोकळा पोलीस गार्डन आहे. चला चलते हे पेट्रोल टाकतो पहिल्यांदा. बघूया किती भेटते पेट्रोलचा. दिल्लीत पहिल्यांदाच पेट्रोल टाकतोय. आलेलं 94.77 रुपये. म्हणजे युपी तर दिल्ली सेमच आहे रेट. एवढा काय फरक नाहीये. तर चला दिल्लीत पेट्रोल टाकूया आपण. पाहू शकता ही सरोजिनी नगर मार्केट आहे. तर आताच ओपन झालंय. बघूया ही बघूया आपण स्वेटशर्ट बघूया एक. कितीला आहे बघूया. पाहू शकता इथं लेडीज जेंट्स सगळ्यांचे आहेत. पहिलंच लय आत नाही जात. गाडी बॅग आहेत. अरे भाई हुडी है क्या. हुडी कितने का है, क्या रेंज है. 600 रुपया भैया. अरे यार बहुत सस्ता दे मिलता है इसलिए तो मैं इधर आया यार. सस्ता है लुकर मिलता है, फ्रेश सस्ता नहीं मिलता है. हाँ मैंने बहुत रील देख के आया है यार. वो बहुत सस्ता है इधर सरोजिनी मार्केट. सस्ता तो है भाई साहब यहाँ. हाँ जो सरप्लस वाला माल है ना एक्सपोर्ट वाला सस्ता मिलता है. हाँ. बाकी तो फिर ये कितने का है. ये 600. कितने तक हो जाएगा. ये 600 ही पड़ेगा सर. अरे क्या यार. कम बढ़ती नहीं होता तो. हाँ ले लो वो नहीं करना 550 लग जाएगा. चलो खरीद ये महंगा आता है सर. चेक कम वाला कौन सा है फिर. कम वाला ये लिख लो. ये 400 का. ओके. और ये ऐसे वो 850 है. और ये वो 1000 रुपये पंखुड़. इसमें से हाफ है क्या भाई. मिल जाएगी. कितने की हाफ आएगी. 600 रुपये. 600 रुपये की. यार मैं महाराष्ट्र से बाइक से आया हूँ. वो बाइक से यार कुछ तो कम कर. सामने आज यूट्यूबर हो. नहीं ट्राई कर रहा हूँ यार. ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से यार. कुछ तो कम करो यार. ठंडी में जा रहा हूँ अभी. उत्तराखंड जा रहा हूँ इसलिए. आपके लिए अच्छा रहेगा ये अच्छा रहेगा. कितने में लगाओगे वो. ये लगा देंगे रेट आप देखो. ओके बताओ तो सही. देख लो मैं कॉस्ट लगा दूंगा. 850 लगा दूंगा. 850. क्योंकि अब ना एंडिंग कर रहे हैं. ओके. सीजन है ना. सीजन एंडिंग कर रहे हैं तो जो रेट है वो दे रहे. ओके ठीक आहे. बंद करतो मित्रांनो आता. सरोजिनी मार्केटला 115 नंबर शॉपमध्ये ही बघू शकता. आपल्या इथं हे 1000 रुपयाला विकली जाणार हुडी ती 550 रुपयाला आहे. आणि जी आपल्या इथं 400 500 रुपयाला विकतात ती 300
300 350 रुपयाला हुडी आहेत. आपल्या पाहिजे तसं जे ब्रँडिंगचं पाहू शकता हे जॅकेट वगैरे, फक्त पैसे पाहिजेत आणि जागा पाहिजे. आता माझ्याकडे जागा नाही, परत आलं ना तर आपण नक्की जास्त खरेदी करू. सरोजिनी मार्केटला आलो होतो तर आता इथं नाश्ता करतोय. काय भाई खाना कितने में प्लेट थाली? काय नाव आहे दुकानाचं? महिंद्रा स्वीट हाऊस. समोसा जेवणच करतो. 200 रुपयाला थाळी, तर त्यात पनीर आणि बिन सगळं येत आहे. म्हणजे काल दिवसभरात काय असेच ह्याच्यावरच खात आहे वरतीच. त्यामुळं काय भाई थोड़ा ज़्यादा दे दो, राइस भी दे दो थोड़ा ज़्यादा. रायता मत दे दो, राइस दे दो चाहिए तो रायता मत दे दो. मैं नहीं खाता, वेस्ट हो जाएगा वो. नहीं हाँ चावल डाल दो. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारची थाळी यांची. तर त्यातला रायता बिता कॅन्सल केला मी आणि ही घेतलं. अरे हेल्मेट काढायचं. मित्रांनो तर आता डिकॅथलॉनला चाललोय. तिथं महिंद्रा स्वीट होतं, तिथंच जेवण केलं. म्हणजे चांगलं होतं जेवण, मालक चांगला होता. म्हणजे पैसे कमी नाही केले त्यांनी, पण जास्त क्वांटिटी दिली त्यांनी. म्हणजे रोटी एक एक्स्ट्रा दिली, भात पण दिला, परत ग्रेव्ही लागल्यावर ग्रेव्ही पण दिली माघारी परत. म्हणजे असं चांगलं होतं. त्याला फक्त मी म्हणलं असं आलोय तर त्यांनी मदत केली तशी. चलो चलते. बाकी घेतलं सामान नाही तर लय स्वस्त आहे तसं दिल्लीत. मी सगळ्याच गोष्टी स्वस्त आहेत. चलो चलते. हे लय मोठा मॉल आहे त्यामुळं लक्षात नाही राहायचं. मग वरती कुठनं जायचं पाहिजे. भाई डिकॅथलॉन या नाही आलंय आता इथनं ये बाहेर मतलब ओके ठीक आहे. मित्रांनो तो ॲम्बियन्स मॉलला आलोय. तर इथनं डिकॅथलॉनला जायचं आपल्याला टेंट घ्यायसाठी. कुठे डिकॅथलॉन तेच दिसत आहे मला. चलो हेल्मेटलाच फोन लावला आहे त्यामुळं डिकॅथलॉन कुठे विचार. भाई डिकॅथलॉन फ्लोला आलोय तर डिकॅथलॉन इकडे दिसते. आवश्यकता दिसते का? डिकॅथलॉनला आलोय. टेंट घेऊया आपण. लय मोठं आहे, मॉलमध्ये चालू आहे त्यामुळे इथं तर भेटून जाईल असं मला वाटतंय. काल गेलतो ते छोटं होतं आणि हे लय मोठं आहे, एकदम टोंगळ्याच्या टोंगळ्या आहे. आता माईक लावल्यावर काय होतंय उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. रेनकोट वगैरे कसले, काय प्राईज आहे? 1750 रुपयाला आहे. क्वालिटी पण तशीच आहे त्याची. तर बघूया आपल्याला टेंट पाहिजे. टेंट सर, टेंट ट्रॅव्हलिंग टेंट. ओके. तर मित्रांनो काय इथं टेंट लावलाय. तर हा असा टेंट घ्यायचा आपल्याला, ट्रॅव्हलिंग टेंट. सिंगल पीपल, डबल पीपल. भाई ये वाला टेंट. मित्रांनो तर खूप मोठा असा डिकॅथलॉनचा मॉल आहे इथं. ॲम्बियन्स मॉलला आलोय मी. आणि नाथ जिकडं बघावं तिकडं हेच आहे. ट्रॅक पॅन्ट कितीला आहे ते? तर 3,000-3,000चे पॅन्ट आहे ट्रॅक पॅन्ट. क्वालिटी पण तशीच असते त्याची. प्रत्येक गोष्टीतल्या भारी सगळ्या स्पोर्ट ॲक्सेसरीज पासून बॅट वगैरे सगळं येतं. हररमध्ये मित्रांनो तर मी आता दिल्लीमध्ये आहे. तर दिल्लीमधील ॲम्बियन्स मॉलला आलेलो आहे. तर बेसिकली ॲम्बियन्स मॉलला येण्याचं कारण म्हणजे इथं डिकॅथलॉन आहे. तर डिकॅथलॉनमधनं आपल्याला टेंट घ्यायचा आहे असा 2 माणसाचा. काल मी एका ठिकाणी गेलो होतो प्रगती विहारला, तिथं डिकॅथलॉन होतं पण तिथं 2 माणसाचा शिल्लक नव्हता. तिथं 3 माणसाचा, 4 माणसाचा, 6 माणसाचा होता. त्याची किंमत जास्त आहे. तर हावाला टेंट घ्यायचा आहे आपल्याला. तर बघूया इथं दाखवायला कोण नाही. टेंट एक नंबर जबराट तुम्हाला दाखवतो. हे टेंट कशासाठी भारी, ह्याच्यात डबल लेअर आहे. ही एक लेअर असती, ही एक लेअर असते, अशी 2 लेअर असतात. आणि ह्याच्या कांड्या पण किती मजबूत आहे बघा. माझ्याकडे जी आहे त्याच्या कांड्या लय लुचपुच आहे. ह्याच्यात खाली
आतमध्ये मांडी घालून बसलं तरी डोकं टेकत नाही. माझ्याकडे जो टेंट आहे ना त्यात आतमध्ये मांडी घालून बसलं तरी डोकं टेकतं. तर बेसिकली हे टेंट घेण्यासाठी मी टाकलं होतं ना, त्यात मला जास्त लोक मदत करत नाही मित्रांनो. फक्त 3 लोकांनी मदत केली होती. त्यातल्या 2 जणांनी, एकाने 1001 रुपये मदत केली होती, एकाने 1000 रुपये आणि एकाने 500 रुपये, असं मिळून 2500 रुपये मदत आली होती. आणि बरोबर 2500चा टेंट आहे हा 2 पीपलचा. इथं लावलं दिसतंय का, 2499 रुपयाला. तर तो टेंट घेतोय मी. तर अवेलेबल आहे का नाही काय माहीत नाही. चला तुम्हाला काय नाही करायचं. मित्रांनो, ते एकदम जबराट असं आहे टेंट. आतमधनं पण जबराट आहे. ते जाऊ द्या, तुम्हाला आता आपण स्वतः लावल्यावर दाखवल. हाईट बघा कसली आहे, डोक्याला लागणारच नाही आता अजिबात. पहिल्यासारखं डोक्याला लागत होतं. तर भाऊ आता आटापतोय. ह्याच्यात ही पण दिलेत तसले खेबे, रस्सी बिस्सी बांधायला दिलेली. एक नंबर आहे, आवडला मला. फक्त वजन लय आहे त्याचं, बाकी काय नाही आहे. तर चला आता निघतोय. म्हणजे आपल्या मनात बसण्यासारखी गोष्ट. पाहायला गेलं तर डिकॅथलॉन ही एकदम बेस्ट जागा आहे. कमीत कमी किमतीमध्ये चांगले प्रोडक्ट भेटतात. तर चला निघतोय आता मी. झालंय आपल्याला जे पाहिजे होतं ते तर घेतले. बाकी घेण्यासारखं खूप सारे, पण पैसे लई लागतात. पैसे नाही येतात आता आपल्याकडे. परत माहीत झालंय मला, परत दिल्लीत आल्यावर सगळ्या स्वस्त महाग कुठल्या गोष्टी कशा आहेत काय सगळं पाहून जाईल. ही बॅग वगैरे पण आहे 599ला. 600 रुपयाला चांगली आहे, 17 लिटर कॅपॅसिटीवाली. हां, लोएस्ट व्हॅल्यू एक नंबर आहेत. तसे कमीत कमी किमतीत पण आहेत, बजेटमध्ये बसलं असं. चला मित्रांनो, तर फायनली डिकॅथलॉनला बाय बाय बोलून खूप भारी शॉप वाटलं मला. काल झालं असतं तर मी अजून घेतलं असतं वस्तू. मी दुसरीकडे घेतलं, त्यामुळं म्हणजे हुडी घेतली असती मी इथनं. 700-800 रुपयाला भेटली. मी 500 रुपयाला घेतली. 700-800ला पण चांगली भेटली असती. चलो चलते कुठं काही बसतो थोडा वेळ, एक व्हिडिओ अपलोड करतो खायच्या ठिकाणी. मित्रांनो, ते भाऊ भेटलाय दिल्लीतला. काय म्हणतोय काय माहिती. क्या हुआ सर? ओके ओके, चलेगा. चलो, और सब बढ़िया? बढ़िया. गुड. तो कहाँ की कर लिया आपने? पूरा ऑल इंडिया हो गया. ऑल इंडिया हो गया? हाँ. ऐसी बाइक से ही? हाँ. कितने स्टेट कर दिया आपने? पूरे जितने हैं उतने 30. अच्छा, अभी अब लास्ट वापसी है आपकी? नहीं, मैं अभी कुंभ के लिए आया था. अच्छा. तो मेरा जो किधर का कौन सी स्टेट का रह गया है वो इम्पोर्टेंट, वो कहने जा रहा हूँ. मित्रांनो, ते कुटुंब मीनारकडे चाललंय. तर ते सर होतं ते यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो. तर त्याने म्हणला तुमच्या व्हिडिओ करायचा आहे. तर म्हणलं करा, काय अडचण नाही. चलते हे. मित्रांनो, तो हा पाहू शकता कुतुब मिनार. तर इथं पण एंट्री गेट दिसते, पास दिसतंय. तर पहिली गाडी पार्किंगला लावली पाहिजे. मित्रांनो, तर आलोय कुतुब मिनारपेक्षा. इथं गाडी लावली. गाडीची चावी काढायची राहिली काय, काढली गाडीची चावी. गाडी हँडल लॉक करतो आणि जातो. बघूया कुतुब मिनार कसं आहे. एका भावाची कमेंट आली की माहिती सांगत नाही तू, काय निस्तात जातोय, तुझ्या मेहनतीचा उपयोग नाही, असं काय ते म्हणत भाऊ. तर माहिती सांगितलेली मी कालच्या व्हिडिओमध्ये. ती क्लिपच राहिली, ती इंस्टाग्रामला टाकलेली क्लिप नाही, ती क्लिप टाकायची राहिली तिथं. त्यामुळं राहिली माहिती, नाही तर काय नाही. आणि बेसिकली माझा प्रयत्न कसा आहे, व्हिडिओ माझं हिस्टॉरिकल व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न नसतोय. माझं लाईफस्टाईल ब्लॉगिंग, ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग ह्याचं पर्पज आहे. म्हणजे मी काय करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी मी हिस्ट्री वगैरे सांगण्याचा प्रयत्न नाहीच करत माझ्या व्हिडिओमधनं कधी तरी. मला जेवढं पॉसिबल होतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चला जाऊया आता. मित्रांनो, तर आलोय कुतुब मिनारला. तर इथं तिकीट आहे 40 रुपये इंडियन सिटीजनसाठी, फॉरेन विदेशी सिटीजनसाठी नाही 600 रुपये. तर त्यात पण ATM कार्डनी किंवा क्रेडिट कार्ड असलं तुमच्याकडं तर डेबिट कार्ड तर सूट आहे 5%. चला
तर खूप लाईन होती, तर एक भावाला म्हणलं काढ तिकीट, तर त्यांनी काढलं, त्याजवळ पैसे दिले तर त्यांनी काढलं. तर आता चाललंय 40 रुपयाचं तिकीट घेतलंय आणि चाललंय. बॅग जमा करायला पाठवलं होतं, बॅगमध्ये माईक आणि तेच कॅमेरा होता, तर त्यांनी म्हणलं बॅगच जमा करून कॅमेरा मोबाईलने काढला व्हिडिओ तर चालत. माईकचा काय प्रॉब्लेम आहे ती मला कळलंच नाही, तर चला निघतोय आता मी. मित्रांनो, तर एंट्रन्स मधनं आता आल्यानंतर असं स्ट्रक्चर दिसतंय आणि हा मोठा उंच इमारत दिसते, ती कुतुब मिनार आहे. बेसिकली 5 मजली इमारत आहे, असं हिस्ट्री आहे ह्याची. आणि हे पाहू शकताय दगडातले, हम्पीमध्ये असंच स्ट्रक्चर पाण्यात लय भेटते त्या टाईपमध्येच आहे. तर ह्याची हिस्ट्री काय आहे सांगतो मी एकाच मिनिटात. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आता दिल्लीमधील कुतुब मिनार, हर हर महादेव मित्रांनो, तर मी आता दिल्लीमधील कुतुब मिनार इथे आहे. तुम्ही पाहू शकता किती उंचच्या उंच स्ट्रक्चर आहे. आता मी अँगलमध्ये घेतलंय म्हणून तुम्हाला लय बारीक वाटतंय, इतकं उंच आहे ना. असं सरळ जर पाहिलं तर एका फ्रेममध्ये ते येतच नाही आहे, ती इतकं उंच आहे. जवळपास 72.5 मीटर उंचीचं आहे. आणि ह्या ज्या वरती गेलं तर अख्ख्या दिल्ली शहराचा व्ह्यू येतोय. ह्याला बनवलंय कधी 1119 साली, 1119 साली बनवलंय. ह्याला बनवायला 10 वर्ष लागलेत. जवळपास 1129 का 1131 साली याचं कंप्लीट झालंय. आणि हा एका लाल दगडापासून बनवलेला आहे. तो दगड अजून जसाच्या तसाच आहे. ह्याच्यावर जो वरचा पोर्शन आहे त्याला हानी झाली होती, वीज पडली होती का कशामुळं, तर तो परत रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलेला आहे वरचा पोर्शन. बाकीचं त्याच्यावर जे दगडाव कोळलंय ते सगळे उर्दू भाषेत लिहिलेलं आहे ह्या दगडाव प्रत्येक ह्याच्यावर. ह्याला 5 मंजिली म्हणतात, पण 5 मंजिली एवढे उंच मंजिली नसणार आहे ती. आणि ह्याला चढायला जवळपास 380 शिड्या चढून वरती जायला लागते. आता ह्याच्यात जायची एंट्री बंद आहे. तर चला, आणि इथं तुम्हाला फिरायला यायचं असेल तर बाहेरनं 40 रुपयाचं तिकीट काढून यायला लागते. आणि इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही हे पाहताय ही मोठी इमारत आहे कुतुब मिनार. तर मी आता दिल्लीमधील कुतुब मिनार या ठिकाणी आलेलो आहे. ही बेसिकली 5 मंजिली इमारत आहे असं हिस्ट्री सांगते. आणि ह्या इमारतीच्या बाहेर ह्याच्यावर उर्दूमध्ये काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपल्याला समजणार नाहीये. आणि मित्रांनो, तर पाहू शकता हे कॅमेरा मला किती वळणं खाली करायला लागतोय तेव्हा. आणि आजूबाजूला पाहिलं तर असं पडझड झालेलं स्ट्रक्चर आहे सगळं. इथं राजवाडा असेल पूर्वी. चला, एक नंबर आहे. निघतो इथं काय आता, एवढं पाण्यासारखं एवढंच आहे. एक रीलसाठी एक व्हिडिओ काढू. तर मित्रांनो, फायनली पाहू शकता ह्या कुतुब मिनारच्या बाजूला परिसर आहे. बऱ्यापैकी पडझड झालेली सगळी. आता तुमचा भाऊ निघाला इथनं कुतुब मिनार. तिथं बाहेरच मला म्हणले होते की काय जास्त नाही 15-20 मिनिटात तुम्ही फिरून येताल. तर त्या कोपऱ्यात एकदा जातो, तिकडं काय ते पाहतो आणि येतो. हिस्टॉरिक जागेवर म्हणजे ऐतिहासिक जागेवर जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला गाईड घेतला पाहिजे. आता मी कसं, मला जेवढं ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटते तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथं नेट चालत नाही तिथं सांगू शकत नाही माहिती, तुम्ही पाहू शकताय. तर प्रत्येक ठिकाणी गाईड घेणं गरजेचं आहे. जे ग्रुपमध्ये येतात त्यांनी 100% गाईड घेण्याचा प्रयत्न करा. जे 5 लोक 10 लोक आहेत ते मिनिमम 50-50 रुपये पण वाटायला येत नाही आहेत. माझ्या सायकल डायरेक्ट 300 रुपये देणे एकट्याला, ते काही परवडत नाही आहे. त्यासाठी मी काय गाईड वगैरे घेत नाही. आपल्याला जेवढी माहिती आहे ऑनलाईन अवेलेबल तेवढी हे करतो, सर्च करून सांगतो. त्यात पण नेट असणं गरजेचं आहे. नेट नसलं तर हे होतंय. आणि प्रत्येक ठिकाणी जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी माहिती सांगितली तरी ते क्लिप एखाद्या वेळेस टाकायची विसरली तर विसरू शकते, बाकी काही नाही. चलते मित्रांनो, ते पाहू शकताय हे गेट हे एकदम हे जरा सुस्थितीत दिसतंय. तर जेवढे पाहू शकताय तर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. आणि डिझाईन पण खूप मस्त आहे. मित्रांनो, तर आपण आता फायनली दिल्ली सोडून हरियाणामध्ये निघालोय. तर आता 4 वाजलेत. तर आजचा प्लॅन माझा सोनीपतपर्यंत जायचा आहे. सोनीपत इथनं जवळपास 60 किलोमीटर आहे. तर 60 किलोमीटर म्हणजे 5:30 वाजेपर्यंत जाईल. हे पाहू शकता मेट्रो आहे ना. आत्ताच मेट्रो पाहिली मी, डायरेक्ट भुयारातनं वरती निघताना पाहिली. त्यावेळेस ही लावलं नव्हतं मी, कॅमेरा लावला नव्हता. कॅमेरा चार्जिंगला लावला. काल लई लफडं झालं. काल चार्जिंग झालं नाही, पॉवर बँक बी नाही झाले, काहीच नाही.
त्यामुळं सगळे कुटाणं झालं आहे उलटं पालटं. आज पहिले पॉवर बँक गेल्यावर चार्जिंगला लावायला लागेल. चलो गुरुग्राम करोलबाग, बाय बाय. दिल्लीच्या बाहेर निघाले हरियाणाच्या दिशेने. तर पाहू शकता किती मोठा आहे ह्याचा कचऱ्याचा डोंगर आहे. आपल्या इथं फुरसुंगीच्या तिथं पण आहे मित्रांनो. तर इथं पाहू शकताय बिल्डिंग दिसतात. दिल्लीचा आपण एंडला आलोय, दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरवर आलोय. त्या बॉर्डरचं नाव काय सिंगा बॉर्डर म्हणून आहे. इथं जे शेतकऱ्यांचा संप नव्हता झाला का हरियाणामधला, हरियाणा पंजाबमधला, तर ते ह्या बॉर्डरवर झाला होता, सिंगा बॉर्डर. फायनली मित्रांनो आपण दिल्लीमधनं हरियाणामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या ह्या ट्रिपच्या 4थ्या राज्यात प्रवेश केलेला आहे. इथनं ट्रॅफिक चालू झालंय दिल्लीकडे जाणार. चलो हरियाणा आ रहा हूं मैं. मित्रांनो तर मी इकडं चाललो होतो आपलं हरिद्वारकडं. तर वाट्यातच अंकित बयानपुरिया म्हणून हे आपला इन्फ्लुएन्सर आहे फिटनेस, ते घर आहे. तर त्याच्या घरी मी पहिले एकदा आलतो, पण त्यावेळेस तो भेटला नव्हता, म्हणजे तो बाहेर गेला होता. पण आता आहे का नाही काय माहित नाही. भाई अंकित का घर किधर है? अंकित बयानपुरिया जिते गड्डी खड़ी है ना, हाँ गाड़ी वैगनार पहली, हाँ साइड में एक गली है, हाँ 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 साइड में गली वितरण है. ओके ओके ओके. मित्रांनो तर भाऊ एकदम गली गलीच्या रोड मध्ये राहतोय. आता त्याची एवढी मोठी गाडी कसं काय ती काय माहिती. आता चलो चलते हाय का नाही भाऊ काय माहिती आहे. भाऊ नसला तर आपल्याला पेट्रोल पंप पाहायचाच आहे पुढं. नेक्स्ट हीच गली बहुतेक. पहिले आलोय मी तेव्हा आलं लक्षात, पण हाय का नाही काय माहिती. अंकित भाऊ ही काय ही घर आहे, त्याचं टाईल्स लागलेत ती. भाऊ हाय का नाही काय माहित नाही. चला भाई अंकित का घर है ना, है क्या भाई? तर मित्रांनो हे घर आहे भाऊचं. भाऊ नाही दिसत. हेलो कौन है घर में? अंकित भाई. बाकीच्यांची घरं बघा भाऊ नंतर इन्फ्लुएन्सर झाल्या भाऊनी चांगली सुधारणा केली, पण त्याच्या घरी कोण दिसत नाही आता. मी हॅलो अंकित भाई, अंकित भाई. कुत्रा पाळायला दिसतोय त्यांनी. कुठे कोण बाहेरचं भी दिसत नाही कोण आलेलं. भाई ये अंकित भाई के घर पे कोई नहीं है क्या? कोई नहीं है. आवाज दे रहा हूँ मैं तो इधर से आवाज दे रहा हूँ पर कोई रिप्लाई नहीं आ रहा है. नहीं तो घर तो अंदर से खुला दिख रहा है, अंदर अंदर सीधा. मैं इधर से ही देखा पर कोई नहीं, एक खाली कुत्ता है उधर, बाकी कोई नहीं. मित्रांनो समोरच मनीषचं घर आहे इथं. नाही आहे क्या हो? चलो फिर मैं जाऊँ क्या? मनीषचं घर आहे. तर मित्रांनो तर फायनली अंकित भाऊच्या घरी आलोय. हे अंकित भाऊचं घर आहे पाठीमागचं, आणि हा मनीष भाऊ. ये मनीष भाई ये अंकित भाई के साथ में रहता है हर बार. उसके किधर भी जाता है. आप इस बार क्यों नहीं गए फिर? भाई प्रैक्टिस करने जा रहा हूँ. प्रैक्टिस करने जा रहा है क्या? तो
इधर मला खरं तर मित्रांनो अंकित भाऊला भेटायचं होतं, पण तो आता गुडगावला गेलाय. तो 2 दिवस काय यायचा नाही. मला एवढा वेळ नाही आहे की त्याच्यासाठी थांबण्यासाठी. भाई समज में आ रहा है क्या मराठी बोल रहा हूँ? मराठी नहीं समझ भाऊला, तो मैं बोल रहा हूँ कि मेरे को मिलना था पर अभी भाई इधर नहीं है. 2 दिन रुकने के लिए मेरा के पास समय नहीं है उतना. तर अभी तर भाऊला भेटून पण चांगलं वाटलं. आता निघतोय मी इथनं. तर चला बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता सोनीपतमध्ये, तर सोनीपतमध्ये मी अंकित भाऊच्या घरी आहे. हे अंकित भयानपुरिया जे आपले इंस्टाग्रामवर 75 डे हार्ट डे करून फेमस झालेलं होतं, त्यांच्या घरी आहे मी. तर ते काही घरी नाही आहे, ते गुडगावला गेला आहे. 2 दिवस काही येणार नाही, त्यामुळे आमची भेट होणं शक्य नाही. तर आपला हा भाऊ आहे मनीष, तो अंकित बरोबर सारखा असतो. तर मनीष भाई क्या बोलोगे? भाई ना फॉलो करो भाई, 12 ज्योतिर्लिंग करा भाई, तब भाई ना सपोर्ट करो भाई. अरे भाई आगे से कैनर ला रहा भाई, जिसमें मदद करनी हो करो भाई, ये मदद. तर मित्रांनो खरंच भारी वाटलं मनीष भाईला. मी म्हणजे मैं तो आपका भी देखता हूँ और अंकित भाई का भी देखता हूँ. तो जब तुम्हारे 2000 अंकित भाई फेमस हुआ था, तब तुम्हारे 2000 फॉलोअर थे. तब मैंने तुमको मतलब तुम में बहुत बॉडी में भी बहुत चेंज हो गया, तुम्हारी हाइट वगैरे बढ़ गई है. तर चला मित्रांनो, चला बाय बाय. आता राहायची कुठं व्यवस्था आहे बघू. इथं पेट्रोल पंप कुठं जवळ आहे, मग जाऊया आपलं. मित्रांनो तर हे इथलं मित्र आहेत अंकित भाऊच्या, तिथले सगळे मित्र आहेत. तर मी पाहिलं हे मनीष भाऊ भेटला, तर ते मी आलोय लांबनं म्हणून हे सगळे गोळा झाले. तर ह्यांना मी काय बोलतोय ते आपको समझ में आ रहा है क्या? थोड़ा थोड़ा तो आ रहा होगा. चीज समझ में आई थी, मनीष भाऊ. हाँ मनीष भाऊ. आपने इधर क्या बोलते? आप भाई बोलते, हम भाऊ बोलते, ऐसा भाई को भाऊ बोलते. हाँ बाकी क्या, चलो चलते, चलो बाय बाय. भाई कल आने वाला रहेगा तो बताओ. मैं कल नहीं आने वाला क्या? इधर से सीधा सीधा जाएंगे तो मिल जाएगा पेट्रोल पंप. ओके 1.5 किलोमीटर मुश्किल से. ओके. अरे पेट्रोल डालने के लिए नहीं, टेंट लगाने के लिए. मित्रांनो तर इथं पेट्रोल पंप आहे, पण हे एकदम चिटका पेट्रोल पंप आहे. इथं काय कुठं कशाचं मॅटर आहे त्याच्यावर टेंट लावायच्या. पेट्रोल पंप आहे, विचार मालका ह्याला विचार पाहिजे होतं. सोनीपतमध्ये आहे मी. तर सोनीपतमध्ये पेट्रोल पंपावर टेंट लावण्यासाठी हे सर त्यांनी परमिशन दिलेली. तर आता इथं टेंट लावायचं. इथं आपली गाडी, तर टेंट लावतो. हा आपला डिकॅथलॉनचा घेतलेला टेंट आहे, तो लावूया. पण आता तुम्हाला दिसणार नाही आहे, ते मी टाईम लॅप्स लावून दाखवण्याचा प्रयत्न करतो.